नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेटेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रकरण 11 ते म्हणजे पेशी रचना व सूक्ष्मजीव. आणि या प्रकरणाचा आपल्याला बघायचं आहे स्वाध्याय, आणि या स्वाध्यायाचा हा भाग 2 आहे. भाग 1 आपण अगोदरच बघितलेला आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही इयत्ता 7वी चे अधिक व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. मित्रांनो, या माध्यमाद्वारे तुम्ही आमच्यासोबत जोडून राहू शकता. ठीक आहे, हे माध्यम तुम्हाला इथे दिसतात. तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता, टेलिग्रामवर जॉईन होऊ शकता, इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, गुगलवर सर्च करू शकता, ईमेल करू शकता, ट्विटरवर फॉलो करू शकता, किंवा आमच्या फेसबुक पेजला सुद्धा लाईक आणि शेअर करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमच्या ब्लॉगला सुद्धा व्हिजिट करू शकता. तर बघा मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण पहिला प्रश्न बघितला. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न रिकाम्या जागेचा होता, ते पण आपण त्याच्यामध्ये बघितलेला आहे. त्यानंतर आमच्यामधील फरक काय आहे हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. आणि चौथा प्रश्न महत्त्वाचा होता, तो म्हणजे वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढायच्या होत्या आणि त्यांचं वर्णन करायचं होतं. तर ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. आता राहिलेला प्रश्न आहे तो आपल्याला बघायचा आहे, म्हणजे तो आहे पाचवा प्रश्न. काय सर्वात अगोदर आपण बघूया, सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा. म्हणजे जे सूक्ष्मजीव असतात, ठीक आहे, काही उपयुक्त असतात, काही कसे असतात, आपल्याला उपयुक्त असतात, काही हानिकारक असतात. तर उपयुक्त म्हणजे बघा मित्रांनो, कशासाठी त्यांचा उपयोग होतो. तर बघा मित्रांनो, जे शेण, माती यांच्यामधील जे काही सूक्ष्मजीव असतात, ठीक आहे, ते अन्न मिळवण्यासाठी काय करतात, कचऱ्याचे विघटन करतात. म्हणजे जे काही शेण आहे, माती आहे, याच्यामध्ये जे काही सूक्ष्मजीव आहेत ते अन्न मिळवण्यासाठी कचऱ्याचे विघटन करतात. आणि कचऱ्याचं विघटन होत असताना बघा मित्रांनो, कचऱ्याचं विघटन होत असताना काय होते, तर त्या कचऱ्याचं एक उत्कृष्ट खतामध्ये त्याचं रूपांतर होते. ठीक आहे, व परिसराची स्वच्छता सुद्धा राखली जाते. तर हे कशामुळे होतं, तर त्या सूक्ष्मजीवामुळे होते. म्हणून त्या सूक्ष्मजीवांना आपण काय म्हणणार, तर उपयुक्त सूक्ष्मजीव असं म्हणणार. त्यानंतर आहे दही, ताक, लोणी, चीज, पनीर इत्यादी पदार्थ जर आपल्याला बनवायचे असेल तर तिथं सुद्धा आपल्याला सूक्ष्मजीवांची आवश्यकता असते. म्हणजे हे उपयुक्त आहेत, कारण ताक, दही, लोणी आपल्याला खाण्यासाठी आवश्यक असतात, आहे की नाही. म्हणजे हे झालं उपयुक्त सूक्ष्मजीव. त्यानंतर फळे व धान्य यांच्यापासून अल्कोहोल तयार करणे, पिठापासून पाव बनवणे, तसेच ऍसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्वे व प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये किण्वन प्रक्रियेचा समावेश केला जातो. म्हणजे किण्वन प्रक्रिया जर करायची असेल तर तिथं आपल्याला सूक्ष्मजीवांची मदत घ्यावी लागते. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला सूक्ष्मजीव महत्वाचे असतात. त्यानंतर आहे लस बनवण्यासाठी, जी लस आपण बनवतो रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, तिथं सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. म्हणून सूक्ष्मजीव तिथं सुद्धा अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडतात. आता आहे हानिकारक सूक्ष्मजीव. आता बघा मित्रांनो, स्वतःचे पोषण करताना काही सूक्ष्मजीव विषारी पदार्थ, त्याला आपण एन्टेरोटॉक्झिन्स असं म्हणतो, ते अन्नात मिसळतात. म्हणजे काही सूक्ष्मजीव काय करतात, ज्यावेळेस ते अन्नावर बसतात त्यावेळेस त्याचं स्वतःचं पोषण करतात आणि त्यावेळेस काही विषारी पदार्थ त्या अन्नामध्ये सोडतात. त्याच्यामुळे अन्न हे दूषित होते. ठीक आहे, ते जर अन्न जर आपण सेवन केलं तर त्याच्यामुळे उलट्या व जुलाब होण्याची शक्यता असते. ठीक आहे. त्यानंतर जलाशयाजवळील अस्वच्छता, सांडपाण्याशी संपर्क येऊन दूषित झालेल्या पाण्यात तसेच शिळ्या उघड्यावरील अन्नात सूक्ष्मजीव असतात. म्हणजे सडलेलं पाणी असेल किंवा जे उघड पडलेले अन्न पदार्थ असेल त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होते, त्याच्यामुळे ते अन्न दूषित होते. ठीक आहे, किंवा त्या घाणेरड्या पाण्यावर जे डास होते त्यांची पैदास होते. त्याच्यामुळे आपल्याला आमाश, टायफॉइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो असे वेगवेगळे रोग होऊ शकतात. अन्न नलिकेचे रोग आपल्याला होऊ शकतात. हेच आहेत अन्न नलिकेचे रोग. ठीक आहे, तर म्हणजे हे जे काही सूक्ष्मजीव दिसतात आपल्या इथं हे सर्व घातक आहेत, म्हणजे आपल्याला हानिकारक आहेत. ठीक आहे, चला त्यानंतर प्रश्न 6 आहे, कारणे लिहा. महापूर, अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो. तर बघा मित्रांनो, कारण काय आहे, तर महापूर, अतिवृष्टी यामुळे वाहून आलेले प्राणी, झाडे, केर कचरा कुजतो म्हणजे काय, तो सडतो. म्हणजे काय, तो सडतो. आणि या कुजलेल्या कचऱ्यामुळे त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि या सूक्ष्मजीवामुळे मनुष्याला कॉलरा, गॅस्ट्रो यासारखे रोग होतात. तसेच महामारी, साथीचे रोग या रोगांचा प्रसार होतो. म्हणून महापूर, अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो, कारण जे सडलेले प्राणी असतात, झाडे असतात, हे वाहून जातात, हे कुजतात. त्याच्यामुळे महामारी,
पसरण्याचा धोका तिथं निर्माण होत असतो किंवा रोग पसरण्याचा धोका तिथं निर्माण होत असतो. त्यानंतर आहे शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. तर हे बरोबर आहे. बघा, शिळे अन्नावर काही सूक्ष्मजीव असतात हे आपण बघितलं. ठीक आहे. हे सूक्ष्मजीव काय करतात, स्वतःचे पोषण करताना एन्टेरोटॉक्सिन सारखे घातक पदार्थ त्या अन्नात मिसळतात आणि हे अन्न पदार्थ जर आपण सेवन केलं तर काय होईल, तर आपल्याला आमाश, टायफॉइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो असे अन्ननलिकेचे रोग होतात. म्हणून शिळे अन्न खाल्ल्याने आपल्याला विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न, जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात. तर बघा मित्रांनो, कारण काय आहे, तर जमीन मशागतीमध्ये जमीनचा वरचा जो थर असतो त्याला खाली केले जाते आणि खालचा जो थर असतो त्याला वरी आणले जाते. ठीक आहे. त्यामुळे काय होते, जमीन भुसभुशीत होते, तण काढून टाकणे सोपे होते, पूर्वी घेतलेल्या पिकांची धसकट आणि मुळ्या मोकळ्या होतात, त्या वेचून काढल्यानंतर जमीन सपाट केली जाते, ही जमीन पेरणी योग्य होते. माती मोकळी झाल्याने तिच्यातील कीटक आणि जंतू उघडे पडतात आणि उन्हामुळे मरून जातात. म्हणजे काही घातक सूक्ष्मजीव आहेत ते काय होतात, नष्ट होतात. ते नष्ट होतात ज्यावेळेस ते उन्हामध्ये येतात. ठीक आहे. तसेच मातीमधील हवा खेळती राहून ती जमिनीत खोलवर जाते, त्यामुळे वनस्पतीचे शोषण चांगले होऊन मुळे जोमाने वाढतात आणि खोलवर जातात. पावसाचे पाणी किंवा ओलिताचे पाणी वाहून न जाता मोकळ्या झालेल्या जमिनीत मुरते. म्हणून जमिनीची मशागतीमध्ये खालीवर जी माती असते ती खालची वर व वरची खाली केली जाते. काय त्याचं कारण असं आहे की जे तण आहे ते आपल्याला काढून टाकायचं असतं, जमीन मोकळी करायची असते, जे काही घातक सूक्ष्मजीव आहेत ते तिथं नष्ट झाले पाहिजे, हे त्याच्या मागचा उद्देश असतो. ठीक आहे. हे वेगवेगळी कारण त्याच्या मागती असतात. त्यानंतर बुरशी ओलसर जागी चटकन वाढते. कारण बघा काय आहे, तर ओलसर जागी दमट हवामान असते. अशा दमट हवामानात बुरशीला पोषक वातावरण मिळते, म्हणजे ते वातावरण त्याला पोषक असते. त्याच्यामुळे या पोषक वातावरणात त्यांची वाढ झपाट्याने होते आणि म्हणून बुरशी ओलसर जागी चटकन वाढते, कारण वातावरण अनुकूल असते. त्यानंतर आहे पाचवा प्रश्न, घरामध्ये शीत कपाटांचा वापर करतात. शीत कपाट म्हणजे त्याला आपण रेफ्रिजरेटर म्हणतो किंवा फ्रीज म्हणतो. बघा, कारण काय आहे, सूक्ष्मजीवांची वाढ तापमानावर अवलंबून असते. म्हणजे कमी तापमानात साठवण केल्यास पदार्थ चांगले टिकतात. म्हणजे बघा, तापमान जर अनुकूलन भेटलं तर जे सूक्ष्म पदार्थ असतात हे काय होतात, हे यांचे जर सर्वसामान्य तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ होते, पण तापमान जर आपण कमी केलं तर त्यांची वाढ खुंटते. थंड जागी पालेभाज्या जास्त वेळ ताज्या राहू शकतात. पालेभाज्या, फळे, शिजवलेले अन्न टिकवण्यासाठी ते कमी तापमानामध्ये साठवणे आवश्यक असते. म्हणजे जे काही अन्नपदार्थ आहे त्याचं तापमान जर आपण कमी केलं तर ते जास्त काळ टिकून राहू शकतात, त्यांचा वापर आपण करू शकतो. शीत कपाटामध्ये 5 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते, म्हणजे वाढच होत नाही व अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. म्हणून घरामध्ये शीत कपाटांचा वापर करतात. तर शीत कपाटांचा वापर का करतात, कारण जे तापमान असते शीत कपाटामध्ये ती खूपच कमी असते. ठीक आहे. 5 डिग्री सेल्सिअस असते. अशा ठिकाणी जे सूक्ष्मजीव असतात त्यांची वाढ होत नाही आणि त्याच्यामुळे आपले जे अन्नपदार्थ असतात ते सुरक्षित आणि जास्त काळ ते टिकून राहू शकतात. पाव तयार करताना फुगतो, याचं कारण काय बघा मित्रांनो. आता सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे कार्बनी पदार्थाचे दुसऱ्या कार्बनी पदार्थामध्ये रूपांतर होते. ही एक रासायनिक क्रिया म्हणजे किण्वन आहे. बघा मित्रांनो, आता सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे जे काही कार्बनी पदार्थ असते यांचे रूपांतर दुसऱ्या कार्बनी पदार्थामध्ये होते, याला आपण किण्वन असं म्हणतो. ठीक आहे. मग किण्वन प्रक्रिया कशासाठी वापरतात, तर पाव तयार करण्यासाठी किण्वन प्रक्रियेचा वापर होतो. आणि ज्या वेळेस ही किण्वन प्रक्रिया होते, ठीक आहे, त्यावेळेस या प्रक्रियेमध्ये उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते. ठीक आहे. आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडल्यामुळं जो काही पाव असतो तो आकाराने फुगतो, त्याचे आकारमान आपल्याला वाढलेले दिसते. ठीक आहे. हे याच्या मागचं कारण आहे. दुभत्या जनावरांना आंबोन देण्यापूर्वी ते भिजवून ठेवतात, याचं कारण काय, तर बघा मित्रांनो, गळिताच्या धान्यातून तेल काढल्यानंतर उरलेली पेंड, धान्याची भरड, गुळ यांचे मिश्रण आंबवून तयार केले जाते. भिजून ठेवलेल्या आंबोनामध्ये प्रथिने आणि मेदाचे प्रमाण अधिक असते. बघा, प्रथिने आणि मेदाचे प्रमाण अधिक असते.
त्यांचा खुराक म्हणून वापर केल्यामुळे दूध सकस आणि अधिक मिळते, दूध घट्ट आणि सकस मिळते। तसेच हे आंबवण भिजून ठेवल्यामुळे अन्नपदार्थाची पौष्टिकता अधिक वाढते, त्यामुळे दुभत्या जनावरांना आंबवण देण्यापूर्वी ती भिजून ठेवतात। ठीक आहे, हे महत्वाचं आहे, म्हणजे एक पोषक घटक त्या जनावरांना तिथं खायला मिळतो। ठीक आहे, तर ह्या गोष्टी होत्या महत्वाच्या, प्रत्येक गोष्टी मागे कारण असतं ते आपण इथं बघितलेलं आहे। बघा मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, तुम्हाला मी विनंती करतो की एकमेव मराठी चॅनल आहे, ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे आणि तुमच्या मित्रांना नक्कीच हे व्हिडिओ शेअर करायला पाहिजे, कारण हे एकमेव मराठी चॅनल आहे आणि मराठी लोकांनी तर नक्कीच याला शेअर आणि सबस्क्राईब करायला पाहिजे। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद।